7 8 9 9च प्लेयर. फक्त 9 प्लेयर आहेत संघामध्ये. ग्रीन सिग्नल येतोय पंचांकडून. सामना सुरू होतोय. पहिला चेंडू महेंद्र राईट आर्म राऊंड द विकेट न कट केले चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेनं. 4 धावांसाठी येतोय पहिलाच दणदणीत चौकार. डीजे चार धावांनी संघाचं खातं उघडतोय फलंदाज प्रदीप. चांगली फलंदाजी करतोय सुरुवातीचा फलंदाज प्रदीप. महेंद्र आता मात्र लॉल फुलटॉस होता. चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये पकडलंय चेंडूला. चेंडू निर्धाव जातोय. डॉट बॉल येतोय. चांगली वापसी म्हणावी लागेल गोलंदाज महेंद्र याची. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्गावर महेंद्र. सामना करेल फलंदाज प्रदीप. आता मात्र बिमार चेंडू. पंचांकडून नो बॉलचा इशारा येतोय. खराब क्षेत्ररक्षण. जिथं धाव नव्हती तिथे एक धाव मिळालेली आहे. नक्कीच पुढचा चेंडू हा फ्री हिट असेल. बिमर चेंडू टाकला होता. धावसंख्या होती 6. आता मात्र सामना करेल डावखुरा आताचा फलंदाज चंद्रकांत. गोलंदाजी मार्गावर सज्ज होत आहे महेंद्र. लोअर फुल टॉस होता. स्टेट ड्राईव्ह केलेला आहे मिड ऑनच्या दिशेनं. 4 धावांसाठी दणदणीत चौकार. डीजे पुन्हा एकदा मिड ऑफच्या दिशेनं तोलवलंय चेंडूला. चेंडू जाईल सीमा पार. एका टप्प्यानिशी चौकार. निश्चितच कुठेतरी आपण पाहतोय कुठेतरी आपण चांगली फलंदाजी पाहतोय. दोन्ही फलंदाजांकडून चांगली फटकेबाजी होतीये पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. कुठेतरी फायदा बसतोय राहणं या संघाला. दोन चेंडू शेष असतील. बॅटची कडा लागले. यष्टी रक्षकाच्या हातात जातोय. पहिला झेल बाद होतोय. पहिला आदरा बसतोय राहणं या संघाला. चंद्रकांत बॉलला नीट जज करू शकले नाही. बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात गेला. वैयक्तिक 8 धावांवर बाद झालेला आहे. नवीन फलंदाज येतोय खेळपट्टीवर. पुढचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता.
फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जातोय. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या आहे 14. एक गडीच्या मोबदल्यात 14 धावा झालेल्या आहेत. राहणार या संघाचा कुठेतरी 45 धावांचं आव्हान सुद्धा मोठं असू शकतं खारबाव या संघासमोर. चला स्पीडअप करायचं आहे. अजूनही आपल्याला सामने कव्हर करायचे आहेत. दोन्ही पंच सामना सुरू करायचा आहे. धावसंख्या आहे 14. पेनल्टीचे 3 रन ऍड केलेले आहेत. आता धावसंख्या वाढून झालेली आहे ती 17 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक आहे 17. एक गड्याच्या मोबदल्यात 17 धावा. चला स्पीडअप करायचा आहे. अजूनही आपल्याला बरेच सामने कव्हर करायचे आहेत. खारबाव संघ चला स्पीडअप करायचा आहे. अजूनही आपल्याला बरेच सामने कव्हर करायचे आहेत. पंच सामना सुरू ठेवायचा आहे. गोलंदाजी मार्गावर वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरा षटक घेऊन येतोय राजू. पाहूया काय कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल. चला वेळ कमी घ्यायचा आहे. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट ना प्रदीप याला. निर्धाव चेंडू जातोय. स्विंगिंग बॉल होता. टप्पा पडून सरळ यष्टी रक्षकाच्या हातात आदळतोय चेंडू. निर्धाव चेंडू जातोय. डॉट बॉल. दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय राजू. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा एका टप्प्याने शिटवलेल्या चेंडूला मिडॉनच्या दिशेनं एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एका धावेने धावसंख्या वाढेल. धावसंख्या आहे 18. कुठेतरी चांगली धावगती आहे राहणार या संघाची. परंतु चंद्रकांत हा मोठा विकेट देखील पडलेला आहे. राजू आता मात्र बॅटच्या टप्प्यात येतोय चेंडू. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली आणि दुसरा झटका बसतोय प्रदीपच्या रूपानं. दिनेश राहणार प्रीमियर लीग मध्ये फास्टेस्ट 50 ज्याच्या नावावर होती असा फलंदाज दिनेश. पाहूया या चषकात काय कामगिरी करतोय. परंतु स्ट्राइक वर असतील ते प्रदीप.
गोलंदाज राजू सज्ज होतोय. पुन्हा एकदा बॅटच्या टप्प्यात येतोय मिडॉनच्या दिशेनं. 6 धावांसाठी दणदणीत षटकार. कट केले चेंडूला. चेंडू जाईल थर्ड मॅनच्या दिशेनं. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 2 धावा मिळतील. 2 धावेने धावगती वाढतीये. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 24-26 या धावांवर. चांगली धावगती आहे राहणार या संघाची. पुढचा चेंडू राजू. पुन्हा एकदा बॅटच्या टप्प्यात आलेला होता चेंडू हवेत आहे. मिडॉनचा क्षेत्ररक्षक येतोय आणि झेल सोडतोय. जीवदान मिळतंय. 2 धावा तोपर्यंत पूर्ण करतोय फलंदाज प्रदीप. पहिला जीवदान मिळतोय प्रदीप याला. खराब क्षेत्ररक्षण. आता आपण पुढच्या षटकात आवाज ऐकणार आहोत. व्हॉइस ऑफ भिवंडी मोहनजी भोईर सरांचं. धन्यवाद सर. थँक्स. धन्यवाद साहिल शेळके. दोन षटकांच्या समाप्तीनंतर मित्र धावसंख्या होती 28. प्रति षटक आपण विचार केला तर 14 धावांची सरासरी. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं. गोलंदाजी दुरा सांभाळतो किशोर. वैयक्तिक पहिला संघाच्या भूतानं तिसऱ्या षटकात आला तो किशोर. एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड आहे. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती दिनेशाला. मित्र नुकतीच स्पर्धा संपन्न झाली होती. राहणार प्रीमियर 2021 या स्पर्धेत आपण पाहिलीत. त्या स्पर्धेमध्ये एकमेव पहिलं अर्धषटक झळकावण्याचं काम ज्याच्या माध्यमातून झालं होतं. दिनेश चेंडूला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये बॅरिशन पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर आहे. चेंडूला ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न आपण वारंवार पाहतो. दिनेशचा चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता येत नाहीये. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आणि तिसऱ्या षटकाला आपण विचार केला तर निश्चित अतिशय अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी किशोर. एक संगणकाने टाकलेला विश्वास आणि त्या विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी किशोर याची आपण पाहतोय. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये कुठल्या प्रकारची धाव नाही. अगेन्स्ट किशोर एकदा पुन्हा एकदा सज्ज. चेंडूला थोडासा ऑनदॉप खेळण्याचा प्रयत्न. अतिशय चांगला चेंडू. बॅटची आउटसाईड एज घेऊन चेंडू जातो एसटी रक्षकाच्या हातात. कुठल्या प्रकारची धाव नाहीये. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगतात. धावसंख्या स्थिर आहे 28. या धावसंख्येवर सामना कुठेतरी थांबलेला आहे. आतापर्यंत 3 चेंडू डॉट दिनेशाच्या बॅटमधून. अगेन्स्ट गोलंदाज स्ट्राईक रोटेट करतो दिनेश. आता मात्र चेंडूला भिरकावून दिलं जातं. 1 बॉल. एका टप्प्याने मात्र चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ विकेट चौकार. पाहिलं होता थोडासा ऑर्पिच चेंडू. फलंदाज थोडासा शपल होतं. नटराज अंदाज चेंडू सुंदर पुलचा फटका आपण पाहिला होता आणि चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जाणारा अतिशय नेत्रदीपक चौकार दिनेशाच्या बॅटमधून येतो. चौकार संख्या धावसंख्या 4 धावांनी पुढे सरते. धावसंख्या होते ती 32. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज उंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतोय. रॅटम ओरचा मारा. स्ट्राईक रोटेट करतो दिनेश. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. फुल्यांचा चेंडू भिरकावून दिला जातो. व्हेरी नाईस स्टॉक. व्हेरी वंडरफुल स्टॉक. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर आपण पाहतो. आता मात्र दिनेशाच्या बॅटमधून येतोय षटकार. 6 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 38 धावा.
जसं प्रश्न तसं उत्तर. अजब की गेंद, गजब का शॉट, बेहतरीन स्ट्रोक, व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक, अतिशय देखणा चिकना अप्रतिम उत्कृष्ट एक लावण्यजोग फटका दिनेशाच्या बॅटमधून आपण पाहिला. चेंडू जातोय सीमारेषेबाहेर, षटकार. चेंडूला स्विचिट करण्याचा प्रयत्न, व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी नाईस स्ट्रोक, अप्रतिम असा फटका आपण पाहतोय. रेग्युलर ग्रामीण स्पर्धेला लाजवेल असा फटका दिनेशाच्या बॅटमधून चेंडू जातो डीप दरम्यान सीमारेषेबाहेर, गगनभेदी षटकार. निश्चितच पहिल्या 3 चेंडूचा आपण विचार केला तर कुठेतरी 3 चेंडू डॉट झाले होते. मात्र अंतिम 3 चेंडू जर आपण पाहिले तर दिनेशाची फलंदाजी अतिशय देखण्याजोग. 3 चेंडूमध्ये तब्बल 16 धावा. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर आहे आणि गोलंदाजी दुरा सांभाळतोय उमेश. क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचं जल्लोष, क्रिकेटची जत आणि क्रिकेटचा एक महाकुंभमेळा, क्रिकेटचा रणसंग्राम मित्र आपण पाहतोय. अमर कसने आयोजित स्वर्गीय महादेव स्मृतीच्या 2021 या स्पर्धेचा आपण आगास पाहतोय. एक सुंदर, सुरेख, अप्रतिम, उत्कृष्ट आणि एक लावण्यजोग स्पर्धेचं अतिशय देखणं आणि चिकणं आयोजन पाहतोय. चेंडूची फेक करायची, जुन्या चेंडूची फेक करायची आहे. अमर कासने आयोजित आपण जी स्पर्धा पाहतोय, मान्य श्री भगवानजी भुईर असतील, नानाजी गोंदले असतील, मान्य श्री रामदासजी शेळके असतील, अमर कासने संघाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांची अदर्स टीम, या सर्वांच्या स्पर्धेमध्ये अपार कष्ट, अपार मेहनत आपण पाहतोय. संघाची धावसंख्या 3 षटकांच्या अंती धावसंख्या होती ती 44. ऑफस्टंपच्या अतिशय बाहेरचा चेंडू, देशच्या अंदाजाने चेंडूला मात्र सोडून दिलं होतं. पंच वाईटचा इशारा करता एक धावेचा निर्वाळा, धावसंख्या एकाने पुढे सगळे धावसंख्या होते ती 45. लेफ्ट हँड ओरचा मारा अगेन्स्ट पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू, जणू काही झेरॉक्स कॉपी आपण पाहतोय. उमेशाच्या गोलंदाजीमधून चेंडू जातोय आउट ऑफ स्टंपचा मारा अगेन्स्ट पुन्हा एकदा वाईट चेंडू, अवांतर धाव, एका धावेने संघाची धावसंख्या 46. पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाड घेतोय. लेफ्ट नोटचा मारा, स्ट्राईक रोटेट करतोय प्रदीप. या ठिकाणी मात्र चेंडूला थोडासा ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला आणि मात्र गॅपमधून चेंडू जातोय क्षेत्ररक्षणाला बीट करून सीमारेषेच्या बाहेर, चौकार. मान्यश्री गजानन सेलार कालिंगावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत. आपण जर कुठं प्रेक्षकामध्ये असाल तर प्लीज आपणास विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन या मान्यवर कक्षाची आपण शोभा वाढवायचे. मान्यश्री गजाननजी शेलार अक्रॉस द लाईन, थोडंसं आडव्या बॅटने चेंडूला पार करण्याचा प्रयत्न, चेंडू डीपमध्ये जातोय, मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. संघातील सर्वात विस्फोटक फलंदाज ज्याच्या बॅटमधून आपण पाहिल्यात आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार, दिनेश. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर आहे आणि येणाऱ्या 4 चेंडूमधून बघूया हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. मात्र विसरता कामा नये की खास करून खारबाव संघाकडे बॅटिंग लाईनअप अतिशय चांगली आहे. चेंडूला थोडंसं ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न, चेंडू कव्हर क्षेत्राकडे ट्रॅव्हल होतो. 1 बॉल एका टप्प्याने चेंडूला आउटफील्डमधून कलेक्ट केलं जातं, तोपर्यंत मिळतील 2 धावा. या 2 धावाने मनोज तरी यांना आपण पाहिलं होतं
कव्हर क्षेत्रामधून अतिशय चांगले क्षेत्ररक्षण निश्चित झालं होतं, मात्र 2 धावा रोखू शकले नाहीत. धावसंख्या 2 ने पुढे सकते. चेंडूला पुन्हा एकदा स्विच इटचा फटका, एक अतिशय गोड फटका स्विच इट. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण स्विच इट, एक गोड फटका दिनेशाच्या बॅटमधून आपण पाहतो. चेंडू डीप थर्डमॅन सीमारशीच्या बाहेर जातोय. चौकार संघ धावसंख्या वधारते, सस्ते नट्टे फुकते बहरते. धावसंख्या 57. हाफटेकर पद्धतीचा चेंडू ऑन साईडला खेळला जातं. चेंडू डीप मध्ये जातोय. आउटफील्ड मधून जोपर्यंत चेंडूची फेक होते तोपर्यंत मात्र मिळतील 2 धावा. या 2 धावाने संघाची धावसंख्या होती ती 59. एक विशाल लक्ष्याकडे वाटचाल करताना मात्र निश्चित जरी 60 धावा असल्या तरी मात्र या मैदानामध्ये त्या 60 धावा सेफ नाही आहेत. आणि या अगोदर आपण पाहिलं होतं काल्हेर संघाने एक उत्कृष्ट कामगिरी केली होती. थोड्या फरकाने कुठेतरी काल्हेर संघ पराभूत झाला होता. उमेश चेंडूला थोडंसं लॉब केलंय. 2 मॅच लँडवर आपण चेंडू पाहतोय. चेंडू शॉर्ट मिडॉनला जातोय. आउटफील्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण किशोर करतोय, मात्र तोपर्यंत मिळतील 2 धावा. आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या होती ती 61 आणि विजयाचं लक्ष्य आहे ते 62 धावांचं. आज खास करून प्रदीप याच्या बॅटमधून अतिशय चांगली फलंदाजी आपण पाहिलीत. दिनेशाच्या बॅटमधून आपण पाहिले वैयक्तिक 26 धावा, त्याचबरोबर प्रदीप याच्या बॅटमधून आपण पाहिल्यात 19 धाव्या. एक उत्कृष्ट कामगिरी खास करून दिनेश याचं स्विचचे फटके आपण पाहिलेत. प्रेक्षकांना मोहित करणारे फटके आपण पाहिले. विजयाचं लक्ष्य 62 धावांचं प्रतिषटकात आपण विचार केला तर 15.50 ची सरासरी आहे. एक मोठं लक्ष्य आहे, मात्र विसरता कामा नये. खारबाव या संघाकडे सर्वात महत्त्वाचं म्हणजे बॅटिंग लाईनअप उत्तम आहे. खास करून महेंद्रा हा फलंदाज आहे. 62. मित्र आपण जो संघ पाहतोय विकास स्मृती राहणार या संघाचं नामकरण झालेलं आहे. या अगोदर या संघाचं नाव होतं जागृत मराठा राहणार. या संघाचे सर्व मान्य प्रदीपजी पाटील यांनी आपल्या संघाचं नामकरण केलेलं आहे. कारण याचं कारण हे आहे, या संघातील सर्वात एक उत्कृष्ट खेळाडू सिनियर खेळाडू विकास याचं एक दुःखद निधन झालं होतं. आणि त्याला त्याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मात्र या संघानं त्याच्या नावानं या संघाचं नामकरण केलेले विकास त्याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी निश्चित या संघाने एक अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. आपल्या संघाचं नामकरण केलेले जागृत मराठा हे नाव बदलून त्यांनी विकास स्मृती असं नाव ठेवलेलं आहे. तर विकास स्मृती राणाला संघ 4 षटकांच्या अंती 61 धावा करून 62 धावांचं एक लक्ष ठेवतोय. प्रतिषटकात आपण विचार केला तर 15.50 ची सरासरी आहे. आणि बघूया येणाऱ्या 2 षटकांमध्ये कशा प्रकारची फलंदाजी होते की गोलंदाजी याचं धावतं वर्णन करण्यासाठी सज्ज होतील या परिसरातील नामांकित समालोचक साहिल शेळके.
धन्यवाद सर. थोड्याच वेळात आता खारबाव संघ 62 धावांचा पाठलाग करताना मैदानात उतरेल. खूपच अपेक्षा असतील दोन्ही सलामीच्या फलंदाजांवर. चला, सलामीची फलंदाजाची जोडी पाठवायची आहे मैदानाकडे. सामना सुरू करायचा आहे आपल्याला. खूप अपेक्षा असतील दोन्ही सलामवीरांवर. पहिलं षटक पॉवर प्लेचं असेल. निश्चितच 62 धावांचा आव्हानांचा पाठलाग करायचा असेल तर पॉवर प्लेच्या षटकांचा पुरेपूर फायदा उचलता आला पाहिजे खारबाव या संघाला. क्षेत्ररक्षण पाहू शकता आपण. डीप बॅकवर्ड पॉइंटला एक खेळाडू उभा आहे आणि दुसरा डीप मिड विकेटच्या क्षेत्राला उभा आहे. गोलंदाजी मार्गावर वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक घेऊन येतोय विजय. सामना करेल तो महेंद्र. एक टप्प्याने चांगलं क्षेत्ररक्षण होतंय ऑफ साइडला. एकच धाव, एका धावेने संघाची धावसंख्या संघाचं खातं खोलतय फलंदाज महेंद्र. विजय पंचांकडून गाड घेतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल. समोर असेल तो किशोर. आता मात्र मिडॉनच्या दिशेने टोलवले चेंडूला. चेंडू जाईल सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. चौकाराने सुरू करतोय फलंदाज किशोर. विजय आता मात्र बॅटच्या टप्प्यात घेता आलेलं नाहीये चेंडूला. चेंडू जाईल सरळ यष्टी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची समाप्ती होतीये. चांगली वापसी करतोय गोलंदाज विजय. विजय पंचांकडून गाड घेतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल. सामना करतोय किशोर. शॉर्ट चेंडू होता. फुल केले. नो मॅन्स लँड मध्ये पडेल चेंडू. तोपर्यंत डीप मिड विकेटचा खेळाडू येईल. 2 धावा पूर्ण होतील. चांगली फेकी येते. चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 7. चांगली फलंदाजी, चांगली सुरुवात खारबाव या संघाची. विजय राईट आर्म ओव्हर द विकेट न. आता मात्र बॅटची कड लागतीये. जोरदार अपील होते. पंचांकडून संमती आहे. पहिला विकेट पडतोय किशोरच्या रूपानं. चांगली खेळाडू वृत्ती पाहायला मिळाली. पंचांच्या निर्णयाची वाट न बघता डगआउट मध्ये परततोय किशोर. आता त्याची जागा भरून काढण्यासाठी पिचवर येतोय. बाळा किशोरची जागा भरून काढण्यासाठी येतोय. विजय राईट आर्म ओव्हर द विकेट न.
लॉफ्टेड ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू जातोय. एकाच षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होऊन पोहोचतीये 7. कुठेतरी 3 चेंडूंमध्ये चांगली सुरुवात होती, परंतु पुढच्या 3 चेंडूत वापसी करतोय गोलंदाज विजय. आता मात्र कुठेतरी वापसी करावी लागेल खारबाव या संघाला. मोठे फटके येण्याची खूप अत्यंत अशी गरज आहे. चला स्पीडअप करायचं आहे. अजूनही 18 चेंडू आणि 55 धावांची गरज आहे खारबाव संघाला जिंकण्यासाठी. 18 चेंडू आणि 55 धावा अशक्य असं नाहीये, नामुमकिन नाहीये, कारण नामुमकिन मध्येच नाम छुपलेला आहे. कुठेतरी आपलं नाव बनवावं लागेल दोन्ही खेळाडूंना. महेंद्र याला आता नितांत फटकेबाजीची गरज आहे. धन्यवाद. तसेच आमचे कासनेगावचे प्रतिष्ठित नागरिक आदरणीय कुशाबा शेलार साहेबांचं शुभागमन झाले, तर आपलं सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. शरद शेलार आणि सुधीर शेलार यांचे वडील कुशाबा शेलार साहेब यांचं शुभागमन झाले. धन्यवाद. वेलकम काका, आपण इथे आलात या स्पर्धेची शोभा वाढवली. धन्यवाद. गोलंदाजीची धुरा सांभाळतोय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन दिनेश. फुलटॉस चेंडू होता, फायदा उचलता आलेला नाही. चेंडू जाईल मिड विकेटच्या दिशेनं. एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 8. पुढचा चेंडू एका टप्प्याने शिटवलेला चेंडू जाईल डीप मिड विकेटच्या दिशेनं. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एकच धावावर समाधान मानावं लागेल. खराब कलेक्शन. दिनेश बॅटची कडा लागून चेंडू यष्टी रक्षकाच्या हातात. बिग विकेट. बडी मछली जाल में. उत्कृष्ट षटक हाताळतोय गोलंदाज दिनेश. महेंद्र याला तब्बल 2 धावांवर तंबूत परतवलंय गोलंदाज दिनेश यानं. महेंद्रची जागा भरून काढण्यासाठी खेळपट्टीवर येतोय मनोज. पुढचा चेंडू हवेत आहे. चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेनं. 4 धावांसाठी चौकार. दोन गड्यांच्या मोबदल्यात 13 धावा. कुठेतरी खराब गोलंदाजी झालीये. चांगली वापसी केलीये खारबाव संघाच्या फलंदाजानं.
उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू, पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत, अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपाने येते. दिनेश, बिमर बॉल होता, एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न घातक ठरू शकतोय आणि यस, रनआउट. धाववाद होतोय, नो बॉल आहे. यापुढील होणारे सर्व सामने 3 षटकांचे असतील याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. यापुढील होणारे सर्व सामने 3 षटकांचे असतील. उत्कृष्ट आयोजन, उत्कृष्ट सूत्रसंचालन देखील आपण पाहत आहोत. आता मात्र कट केले चेंडूला, चेंडू जायला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. 2 धावा पूर्ण, 2 धावेने धावसंख्या वाढून होतीये 18. चांगली गोलंदाजी करतोय. फ्री चेंडू होता, फायदा उचलता आला नव्हता फलंदाजाला. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर, पंच इशारा करतायत वाईड बॉल. अतिरिक्त धाव मिळतीये खारबाव या संघाला. दिनेश राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं 1 धावा पूर्ण. खराब क्षेत्ररक्षण, 2 धावा देखील पूर्ण. पंचांचा लेग बायचा इशारा येतोय. निश्चितच कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण झालं म्हणता येईल, कारण जिथे 1च धाव असायला हवी होती तिथे 2 धावा मिळाल्या. क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नसतं. धावसंख्या झाली 21. गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय सांघिक 3रं षटक घेऊन. प्रदीप, पहिला चेंडू मिड विकेटच्या दिशेनं. आणखीन एक झटका बसतोय खारबाव या संघाला. झेलबाद. तो बलाढ्य असं आव्हान आहे 62 धावांचं समोर. आता मात्र इथून फटकेबाजी करावीच लागेल, कारण मी आधीच म्हटलो आहे क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाहीये. वेळ निघून गेली की काहीच होणार नाही. त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय मनोज. कट केले चेंडूला, चेंडू जाईल तडव्यांच्या वरून. 4 धावांसाठी दणदणीत चौकार.
उमेश याच्या बॅट मधूनच चांगला अशी धावगती पाहतोय आपण. चेंडू थर्डमॅनच्या वरून गेला होता. 4 धावांसाठी चौकार. आता मात्र कुठे ना कुठे वापसी करावी लागेल पुन्हा एकदा. गोलंदाज प्रदीप याला. प्रदीप गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. आणि मात्र यष्ट्या बाद होतोय फलंदाज उमेश. चांगली वापसी करतोय गोलंदाज उमेश. गोलंदाज प्रदीप. उमेशची जागा बांधून काढण्यासाठी येतोय. फलंदाजी करण्यासाठी दीपक. दीपक खेळपट्टीवर खेळण्यासाठी सज्ज आहे. सामना करे प्रदीप. जोरदार अपील होतीये पंचांकडे. पंच नाकारतायत. निर्धाव चेंडू जातोय. चांगली फेकी केली होती गोलंदाजानं. निर्धाव चेंडू जातोय. डॉट बॉल येतोय. दबाव मध्ये असेल आता खारबाव संघ. आता मात्र पूर्णपणे बॅटच्या टप्प्यात येत नाहीये. चेंडू जाईल मिडॉनच्या दिशेनं. एकच धाव. एका धावेवर समाधान मानावं लागतंय दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती 26. चेंडू इनफिल्डच्या वरून मारण्याचा प्रयत्न होता. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 26. पाच गड्यांच्या मोबदल्यात 26 धावा. शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज. 6 चेंडू आणि 36 धावांची गरज. 6 चेंडू आणि 6 षटकार मारावे लागतील. 6 मोठे फटके. सहा चेंडूत 6 षटकार मारले तरच सामना विजय संपादन करू शकतो खारबाव संघ. निर्धाव चेंडू फेकतोय गोलंदाज चंद्रकांत. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडू निर्धाव फेकतोय. दबाव मध्ये असेल. 5 चेंडू आणि 36 धावांची गरज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा ब्लाइंड शॉट खेळतोय. निर्धाव चेंडू जातोय. आता मात्र समीकरण तेच आहे. 4 चेंडू आणि 36 धावांची गरज. कट केलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू जातोय. एकच धाव मिळेल. आता मात्र समीकरण बदलते. 3 चेंडू आणि 35 धावांची गरज. खारबाव या संघाला विजय संपादन करण्यासाठी. आता मात्र विजयापासून खूपच दूर जाताना पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव जातोय चेंडू. चला निंबोली संघाचा संगणक आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचा आहे. निंबवली या संघाचा संगणक प्लीज आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचा आहे. मात्र बेले अभावी हा सामना फक्त आणि फक्त 3 षटकांचा असेल याची दोन्ही संगणक नोंद घ्या. आणि त्याचबरोबर चला राणेल संघाचा संगणक आपण सामना संपताच लगेच यायचा आहे.
म्हणजे आम्ही वाटतं हातीच विजय संपादित केला का काय? सामना संपला नाही अजून. शेवटचा चेंडू, आणखीन एक निर्धाव चेंडू जातोय, पंच इशारा करतात बॅटची कडा लागून यस बाद होतोय फलंदाज. चला चंद्रकांत भाऊ आपण यायचं प्लीज. हार्डलक खारबाव संघ. चंद्रकांत भाऊ आपण नाणेफेक करायची प्लीज पहिलं. कॉंग्रॅच्युलेशन राहणार संघ. राणा संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला निंबोली मॅच वर्सेस निंबोली संघाच्या कर्णधार चला.